डोमेग्राम लिळेंच्या आजच्या या 37व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 131 क्रमांकाची लिळा मंडक गोपन अपराधे मार्कंडा शिक्षापन। मंडक म्हणजे मांडे, गोपन म्हणजे लपवणे, म्हणजे मार्कंडांनी भिक्षेला आलेले मांडे लपवले आणि म्हणून स्वामींनी शिक्षापन त्यांना केलेलं आहे। एकुदी कोण नेणो सणू झाला, म्हणजे एक दिवशी कुठला तरी सण झालेला आहे। कोण नेणू म्हणजे चरित्रामध्ये असं आलेलं आहे की कुठला नेमका सण झाला हे माहिती नाही, कारण की हे लीळा चरित्र जे आहे याचं लिखाण नंतर केलं गेलेलं आहे आणि मग कुणाला तरी ही घटना आठवलेली असेल, ही लीळा आठवलेली असेल, मग त्यामध्ये नेमका कुठला सण झाला हे माहिती नाही, पण सण मात्र कुठला तरी होता। आणि जुन्या काळात एवढंच नव्हे तर हे 1990 पर्यंत वगैरे असं प्रकार होता किंवा 2000 पर्यंत असा प्रकार होता की काहीतरी सण असेल तरच नवीन कपडे असायचे, काहीतरी सण असेल तरच गोड धोड खायला मिळायचं। म्हणजे पूर्ण जेवण जे डाळ भात भाजी चपाती आणि गोड हे काहीतरी सण असल्याशिवाय नसायचं। एकतर मग साधी खिचडी असेल किंवा चपाती भाजी असेल, भाकरी भाजी असेल, असं जेवण असायचं। पण सण असेल तर मग त्या दिवशी पूर्ण भोजन असायचं। आणि त्या काळामध्ये स्वामींच्या काळामध्ये सुद्धा साहजिकच काही सण असेल तर मग गोडधोड केलं जायचं, पुरणपोळी म्हणा वगैरे असं। आणि मग अशाच पद्धतीने कुठला तरी सण आलेला आहे। अवघे भक्तजन भिक्षा करावया गेले, समस्त भक्तजन जे आहेत ते भिक्षा मागण्यासाठी म्हणून गेलेले आहेत। अवघे भिक्षा करून आले, सर्व मंडळी जी आहेत सगळी भक्त मंडळी जेवढी भिक्षेला गेलेली होती तेवढे सगळेजण भिक्षा मागून आलेले आहेत। गोसाव्यांची झोळी दृष्टपूता केली, आमच्या स्वामींना झोळी दृष्टपूत केली, म्हणजे स्वामींसमोर ती झोळी अशी दाखवलेली आहे। त्या दिवशी 129 क्रमांकाची लीळा झाली आणि त्याच्यामध्ये मी एक मुद्दा मांडलेला, म्हणजे हा मुद्दा मी खूप वेळा मांडलेला आहे, त्या दिवशी सुद्धा तो मांडला मुद्दा की विशेषांना उपार दाखवू नये। खूप लोक कन्फ्यूज झाले याच्यामुळे, चर्चासत्र झाली, काही ग्रुपमध्ये याच्याविषयी काही बोलण्यात आलं की काय बाबा नेमकं कसं काय। तर मी तुम्हाला हा मुद्दा जो आहे हा पुन्हा एकदा मी समजावून सांगेन। मला सकाळपासून असं वाटत होतं की हा मुद्दा आपण स्पेशली हा मुद्दा घेऊन काहीतरी लोकांशी संवाद साधूया, परंतु म्हणजे ते जुळून येत नव्हता तो वेळेत काळ। पण बघा कसा योग आहे की आत्ता ही लीळा घेताना पर्यंत सुद्धा माझ्या लक्षात नव्हतं, पण आता ही लीळा आता जेव्हा आपण पुढे वाचली आणि इथे नेमका झोळी दृष्टपूता हा विषय आलेला आहे। म्हणजे जो विषय तुम्हाला ज्याविषयी शंका पडलेल्या होत्या, म्हणजे 129 क्रमांकाच्या रिलेटेड जो मी विषय सांगितलेला त्यानुसार तुम्हाला ज्या शंका पडलेल्या होत्या आणि त्यावर मला जे सांगायचं होतं, या गोष्टी कशा जुळून आल्या बघा की स्वामींनी म्हणजे तो योग लक्षात घेऊन बघा ह्या लीळेमध्ये नेमका तोच विषय आलेला आहे। म्हणजे मला स्पेशली वेगळं काही तुम्हाला सांगायची गरज नाही, ह्या लीळेमध्ये जो विषय आलेला आहे तोच तुम्हाला सांगायचा आहे। म्हणजे या माध्यमातून हा विषय सांगत असताना मला लीळेचं वेगळं प्रमाण द्यायची गरज नाही, ह्याच लीळेचं प्रमाण मी तुम्हाला द्यायला इथे म्हणजे हजर आहे। देवाने बघा बरोबर विषय सांगण्याचा योगही प्राप्त करून दिला आणि लीळेचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे। तर मुळात म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं होतं विशेषांना उपार दाखवायचा नाही, स्थानांना उपार दाखवायचा नाही। म्हणजे तुम्ही आत्ता घरी तुमचा जो उपार दाखवणार आहे तो विशेषाच्या समोर ठेवूनच दाखवणार आहात आणि विशेषाच्या समोर ठेवूनच दाखवा तुम्ही तुमच्या घरी जेव्हा तुम्ही उपार दाखवता। लक्षात घ्या मी काय बोलतोय, विशेषाच्या समोर ठेवूनच दाखवा, पण विशेषांना दाखवू नका। तुम्ही उपार विशेषांना दाखवता का? देव काष्टाचं नव्हे पाषाणाचं नव्हे हे त्या लीळेमध्ये झालेलं आहे। आणि तुम्ही पाषाणाला जेव घालू शकता का? मुळात म्हणजे परमेश्वर हे वेगळे आहेत आणि प्रपंच वेगळा आहे। त्या दिवशी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या, तरी लोकांना का प्रश्न पडला हे आश्चर्य आहे। आणि प्रश्न पडला ही गोष्ट सुद्धा चांगली आहे, प्रश्न पडले पाहिजेत, प्रश्न पडल्याशिवाय अज्ञान फिटत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही। लक्षात घ्या पाषाण वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळा आहे। परमेश्वर एक स्वतंत्र पदार्थ आहेत आणि पाषाण एक स्वतंत्र आहे, प्रपंच आहे, तो प्रपंचाचा बनलेला आहे। बघा परमेश्वराचं स्वरूप कुठे आणि पाषाण कुठे? पाषाण म्हणजे प्रपंच आहे। फक्त आमच्या स्वामींनी त्या पाषाणाला स्पर्श केला, त्या जागेवर आमचे स्वामी आले
आणि म्हणून त्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे. कुणीतरी म्हटलं की बाबा अमकं अमकं जर का असं झालं तर मग त्या विशेषाचं म्हणजे त्या स्थानाचं सामर्थ्य काय? स्थानाचं सामर्थ्य महत्वाचं आहे. मुळात म्हणजे लक्षात घ्या, सामर्थ्य हे परमेश्वराचं, स्थानाचं नाही. परमेश्वराने तिथे निक्षेपलं ते, आणि सर्वे सर्व परमेश्वर, आम्हाला सहाय्य करणारे विशेष नाही आहेत. खूप लोकांच्या याच्यामध्ये मी बघतो की आमचं आराध्य दैवत एखाद्या स्थानाचं नाव घेतात, ते आमचं आराध्य दैवत जाळीचा देव आहे. आपलं आराध्य दैवत स्थान किंवा विशेष नसतो. खूप लोकांच्या पत्रिकेत मी बघतो आराध्य दैवत आणि एखादी मूर्तीचा फोटो असतो, विशेष मूर्तीचा फोटो असतो. मुळात म्हणजे आमचं आराध्य दैवत विशेष नाही आहे, आमचं आराध्य दैवत स्थान नाही आहे. आमचं आराध्य दैवत ज्यांची आम्ही आराधना करतो. तुम्ही आराधना कोणाची करता? परमेश्वराची करता. परमेश्वर म्हणजे पंच अवतार, त्यांची आराधना तुम्ही करता. ते पंच अवतार आमचे आराध्य दैवत आहेत. विशेष किंवा स्थान आमचं आराध्य दैवत नाहीत. महानुभावांनो, थोडंसं वैचारिक पातळी आपली जागी करा. तुम्ही आतापर्यंत जे ऐकत आलात आणि जे करत आलात ते योग्यच आहे असं नसतं बरं का. आता तुम्ही लहानपणापासून चहा पिता आणि डॉक्टर बोलले की चहा बंद करा, ऍसिडिटी. तुम्ही म्हटले नाही नाही, आम्ही लहानपणापासून पितो, आमच्या परंपरेत सगळे लोक चहा पितात, असं म्हणून चालेल का? तुम्हाला आत्ता कळालं ते की चहा पिणं हे आरोग्याला धोकादायक आहे, म्हणून मग तुम्ही लहानपणापासून पिता म्हणून ते योग्यच आहे असं नसतं, किंवा ते तुम्ही सोडायचं नाही असं नसतं. ज्या दिवशी योग्य गोष्ट प्राप्त होईल त्या दिवशी अयोग्य गोष्ट किंवा विधीजन्य काहीतरी प्राप्त होईल त्यावेळी शोक्तीचे जे विधी आहेत ते आपण सोडले पाहिजेत. आता या ठिकाणी आपण हे बघतोय की विशेषांना उपार नसतो दाखवायचा. विशेषांच्या समोर ताट ठेवा तुम्ही, परंतु विशेषांना दाखवायचा नाही. स्थानाच्या समोर ताट ठेवा तुम्ही, परंतु उपार तुम्ही स्थानाला नाही दाखवत आहेत. तुमची विशेष उपाशी राहत नाहीत. तुम्ही म्हणता आमच्या घरचे देव उपाशी आहेत, म्हणजे हे चुकीची तुमची जी काही अंधश्रद्धात्मक जे काही बोलणं आहे ना ते काढायचं आहे मला. तुम्ही सुधारित आवृत्ती बोललं पाहिजे. जसं आपण बोलतो की नाही, हा रस्ता कुठे जातो. आता बघा, हे चुकीचं आहे की नाही बोलणं. हा रस्ता कुठेच जात नाही, रस्ता इथेच आहे, आपण जातो रस्त्यावरून. ही गोष्ट लक्षात आली का तुमच्या? म्हणजे चूक आपण बोलतोय तर चूकच, तरी पण आपण चूक मान्य करायला तयार तर नाही, परंतु आपण परत ते चुकीचं बोलतो. रस्ता कुठे जातो हेच बोलतो आपण परत कधी पण. हे किती समजून सांगितलं तरी आपण चुकीचंच बोलतो. तसं तुम्हाला जर का एखादी गोष्ट समजून सांगितलेली आहे तर ती समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार करा. आणि मला सकाळीच फोन एक झालेला, पुसदवरून फोन आलेला, विश्वांबरे यांचा. त्यांनी या संदर्भामध्ये माझ्याकडे काही शंका उपस्थित केल्या आणि छानपैकी आमची चर्चा झाली. त्यांनी सुद्धा काय जे काय मी बोलत होतो वचनाधारे लिळाधारे ते त्यांनी समजून घेतलं, लक्षात घेतलं. आणि मग ते बोलले की हे विशेषाला उपार कसा काही नाही दाखवायचं. मी म्हटलं तुम्ही उपार दाखवता कोणाला? ते म्हणाले आम्ही परमेश्वराला दाखवतो. म्हटलं बघा, तुम्हीच उत्तर दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही उपार कोणाला दाखवताय? परमेश्वराला. मग आता त्यांना हा विषय सांगितला की आपण उपार का दाखवायचा. उपार दाखवायचा, उपार दाखवायचा असं मी म्हणत नाही, उपार हा दाखवलाच गेला पाहिजे. का दाखवायचा तेही लक्षात घ्या. आता लक्षात घ्या बरं का, परत मग गोंधळ नाही पाहिजे. उपार का दाखवतो आपण? कारण की आपण जे पदार्थ खातो ना, तुम्ही जे पण पदार्थ खाता ना ते शुद्ध असतात बरं का. फिल्टरचं पाणी असतं, तुम्ही ते डाळ आणलेली असते, तांदूळ आणलेले असतं, चांगले महागडे असतात वगैरे, म्हणजे ते कसे असतात? शुद्ध असतात. बनवताना तुम्ही ते स्वच्छ धुवून वगैरे घेता, स्वच्छ ताटात वाढल्या जातं. म्हणजे जो पदार्थ आपण वाढून घेतो आहोत, तो खाण्यासाठी म्हणून घेतो आहोत, तो जो खात आहोत तो पदार्थ शुद्ध असतो, परंतु पवित्र मात्र नसतो बरं का. लक्षात घ्या, आपण शुद्ध खातो पण पवित्र खात नाही. पवित्र नाही म्हणजे कसं? तर ते राजस तामस असं युक्त ते पदार्थ आहेत. म्हणजे तुम्ही ते पैसे कुठून आणलेले आहेत, ते धान्य कुठून विकत आणलेलं आहे, धान्य आणताना घरपर्यंत येताना नपाळताच्या जागेतनं तुम्ही आलेत, हिंसक जागेतनं तुम्ही आलेत, राजस तामस जागेतनं तुम्ही आलेले आहेत, तर त्या सगळ्याचा प्रभाव त्या अन्नावर होतो. आपण पण जर का राजस तामस जागेवरून आलो तर आपल्यावर पण सुद्धा त्याचा प्रभाव होत असतो.
आणि अशा पद्धतीने ते दोषयुक्त अन्न आपण घरी येईपर्यंत कितीतरी दोषयुक्त होतं. घरी ते स्वयंपाक बनवताना चिडचिड होते वगैरे, तर त्याच्यामध्ये अजून राजस तामसपणा येतो. असं ते अन्न दिसायला सुंदर बासमती भात आहे, डाळ एकदम उत्तम प्रकारची महागडी आहे, चांगलं तूप बीप टाकून आहे, चपात्यांना तूप लावलेलं आहे, गरम गरम चपात्या आहेत, हे सगळं शुद्ध अन्न आहे. परंतु लक्षात घ्या, ते पवित्र अन्न नाही आहे. मग तुम्हाला खाताना नुसतं शुद्ध नाही खायचं आहे, तर शुद्धही असलं पाहिजे आणि पवित्रही असलं पाहिजे. त्याशिवाय तुमचे विचार पवित्र होणार नाहीत. नाहीतर ते अशुद्ध अन्न जर का म्हणजे अपवित्र अन्न जर का तुम्ही खाल्लात तर तुमचे विचार सुद्धा अपवित्र होतील. बघा, कुठे कुठे जेवल्यानंतर नेमकं आपल्याला आळस येतो, त्या दिवशी देवधर्म होत नाही, व्यवस्थित स्मरण होत नाही, कोणाशी तरी भांडण होतं, चिडचिड मनामध्ये राहते. म्हणजे त्या जागेची आणि त्या अन्नाची आणि भोजन खाऊ घालणाऱ्यांची जी काही पूर्ण राजस तामस प्रकृती असते ती सगळी त्या अन्नाच्या मध्ये समाविष्ट होते. अन्नावर त्याचा प्रभाव होतो आणि तो प्रभाव, ते प्रभावित अन्न जर का आपण खाल्लं तर आपल्यावर सुद्धा त्या राजस तामस दोषाचा प्रभाव आपल्यावर पण चढतो तो. आणि म्हणून इथे आपण विषय बघतो आहोत की अन्न आपण शुद्ध खातो पण पवित्र खात नाही. मग आपल्याला पवित्र अन्न कसं करता येईल? अन्न पवित्र करण्याची कुठली मशीन या जगामध्ये नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परमेश्वरासमोर तुम्हाला ते ताट हे करावं लागेल, समोर त्यांच्या ठेवावं लागेल. आता इथे परमेश्वर अवतार नसल्यामुळे तुम्ही काय करता? तुमच्याकडे परमेश्वराचं जे साधन आहे म्हणजे विशेष आहे किंवा स्थान आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवता आणि तिथे ठेवून तुम्हाला काय करायचं आहे? विशेषांना नाही दाखवायचं. डोमेग्रामाच्या विशेष हा उपार स्वीकारा, छिन्नस्थळीचा विशेष हा उपार स्वीकारा, असं नाही म्हणायचं आहे. तुम्ही जेव्हा छिन्नस्थळीचा विशेष बघाल तेव्हा छिन्नस्थळीवर विराजित आमचे स्वामी तुम्हाला दिसतील, भोजन करत आहेत, काही निरूपण करत आहेत, हे तुम्हाला भासतील. उपार दाखवत आहे तुम्ही बरं का. तुम्ही जर का तुमच्याकडे पांचाळेश्वरचा विशेष आहे तर पांचाळेश्वर तुम्हाला साक्षात दिसेल, समोर दत्तात्रय प्रभूंचा आभास होईल. हा विशेष म्हणजे दत्तात्रय प्रभू नाही, परंतु त्या विशेषाला बघून तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं स्मरण झालं आणि मग तुम्ही त्यांनाही विनंती करताय. अशा पद्धतीने विशेषांच्या समोर ठेवून दाखवण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे फक्त. आणि तुम्ही जर का तुमच्या विशेषांना उपार नाही दाखवला तर तुमचे विशेष उपाशी राहतात. हे अत्यंत हास्यास्पद आहे मानव पंथातलं हे वाक्य. म्हणजे मानव पंथ यथार्थ ज्ञानाचा पंथ आहे आणि तुम्ही काय क्षुल्लक गोष्टी घेऊन बसलेले तिथे. आपण कुठे विशेषांना खाऊ घालण्याच्या याच्या नादामध्ये लागलेलो आहोत. परमेश्वर तृप्त काम आहेत, त्यांना या गोष्टी लागत नाहीत. परंतु परमेश्वराला लागत नाहीत, परंतु आम्हाला लागतात. मग ते खाताना आम्हाला अपवित्र गोष्ट नको, पवित्र पाहिजे. आणि म्हणून ते आपण उपार हा विधी करत असतो. उपार विधी केला पाहिजे. या आता मी तुम्हाला आता अडचण मूळ दाखवतो तुम्हाला. ही तुमची घरची व्यवस्था झाली. परंतु आता तुम्ही जर का बाहेर आहात आणि बाहेर आता तुम्ही काहीतरी चहा घेतायत कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा जेवताय, हा विषय मागे अनेकदा झालेला, परंतु सांगावा आता परत, की तुम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये जेवताय, कुठल्या नातलगाकडे गेले जेवताय, तिथे विशेष नाही. आता हॉटेलमध्ये कुठे विशेष आहेत? आता मग तुम्ही कसं करणार ते पवित्र अन्न? मग आता हे वचन बघा. आता हे लीळेतलं जे काय वाक्य आलेलं आहे की झोळी दृष्टपुता करायची. म्हणजे तुम्ही जेव्हा स्थानासमोर उपार ठेवता, तुम्ही विशेषांच्या समोर उपार ठेवता, त्यावेळेला नेमकं आपल्याला काय करायचं आहे? 5 घास मोडून लगेच 2 वेळा पाणी फिरवलं की उपार होत नसतो बरं का. खूप गैरसमज आहेत पंथामध्ये आपल्या, आणि या सुधारणा पण याच्यामध्ये कोणी करायला मागत नाही आणि लोक सुद्धा सुधारून घेत नाही स्वतःला. नुसतं 2 वेळा पाणी असं गोल गोल फिरवायचं आणि लगेच 5 घास पटापट मोडून ठेवायचे, हे उपाराचा हा प्रकार नाही आहे. उपहार म्हणजे तुम्ही जेव्हा ताट समोर ठेवताय, मग ते विशेषाच्या स्थानाच्या समोर असो, तुम्ही हॉटेलमध्ये जेवता तर तिथे तुमच्या समोर जर का ताट आलं, चहा आला, मग त्याला कसं पवित्र करणार? तिथे थोडी विशेष काढून तुम्ही उपार टाकू शकता. परंतु त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला ते अन्न पवित्र करायचे बिगर विशेषाचं. मुळात म्हणजे विशेषामुळे अन्न पवित्र होत नाही, हे लक्षात घ्या. मग आम्हाला ते अन्न कसं पवित्र करतो आपण घरी किंवा बाहेर, आणि कसं करावं? तर लक्षात घ्या, जेव्हा पण भोजनाचं पाणी पिण्याचं तुमच्याकडे जर का ग्लास आला, कोणीतरी तुम्हाला पाणी दिलं प्यायला, आता तुम्ही चहा बी काही घेत नाही, नुसतं पाणी पिताय, तेव्हा सुद्धा उपार दाखवला गेला पाहिजे. कोणी चहा दिलं त्याचा उपार दाखवला पाहिजे, कोणी फराळ दिला, नाश्ता दिला, काही ज्यूस दिलं, त्याच्यानंतर जेवण दिलं,
काहीही जरी तुम्हाला खायला दिलं किंवा प्यायला दिलं तर त्या प्रत्येक वस्तूचा, त्या प्रत्येक पदार्थाचा तुम्हाला उपार दाखवावा लागणार. त्या प्रत्येक पदार्थाला पवित्र करूनच तुम्हाला खावं लागणार. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्ही विमानातनं चाललेले आहात ना, तर विमानात जर का तुम्हाला काय खायला दिलं किंवा तिथे तुम्ही जर का पाणी पिताय तर तिथे सुद्धा उपार दाखवून प्यायचं. विशेष नाहीये तिथे. तुम्हाला आज मी उपार म्हणजे काय हे सांगतोय. उपहार म्हणजे अन्न पवित्र करणे हा विधी आहे फक्त. देवाला खाऊ घालणे हा विधी नाही पडत. उपहार म्हणजे त्याला म्हणत नाही. उपहार म्हणजे हाच की आम्ही जे खातोय ते आम्हाला पवित्र करून पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला तिथे काय करायचं आहे, जिथे कुठे तुम्ही पदार्थ खाताय किंवा पिताय त्यावेळीच तुमच्या हातामध्ये तो चहाचा कप किंवा पाण्याचा ग्लास आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी देवाला तो पाण्याचा ग्लास किंवा चहाचा तो कप दृष्टपूत करायचा आहे. इथे कसं केलेलं आहे, झोळी दृष्टपूत केलेली आहे. म्हणजे तो तो जो काही पदार्थ आहे तो काय करायचा, आपल्याला दृष्टपूत करायचा आहे. म्हणजे परमेश्वराच्या समोर तो आपल्याला एक आभास म्हणजे कल्पना करायची की परमेश्वर आहेत, परमेश्वर बघतायत, श्रीमूर्तीचा आभास तुम्हाला होतोय. तो हो न हो तो भाग वेगळा, पण तुम्हाला डोळे बंद करून म्हणा वगैरे देवाला विनंती करायची आहे. विनंती करायची आहे म्हणजे विनंती बोलायची आहे बरं का. विनंती करायची म्हणजे बोलायची आहे. विनंती क्रियेमध्ये नाही, उच्चारण्यामध्ये असली पाहिजे. प्रार्थना ही उच्चारण्यामध्ये असली पाहिजे. क्रियेमध्ये तुम्ही हात जोडू शकता किंवा नका जोडू, पण देवाला सांगा की हे परमेश्वर, हे जे मी पदार्थ या ठिकाणी ग्रहण करतो आहे, मग ते पाणी आहे, चहा आहे, जेवण आहे, भोजन आहे, तर ते कशा पद्धतीने माझ्यापर्यंत पोचलेलं आहे, ते कुठून अन्न आलेलं आहे, ते बनवलं कुठे आहे, बनवणाऱ्यांनी कुठल्या हेतूनी पद्धतीने बनवलेलं आहे, ते राजस, तामस, हिंसक जे काही दोष या पदार्थामध्ये संचरलेले असतील, हे परमेश्वरा सन्निधानी आपण जसे भक्तजनांच्या जोडीचं दृष्टपूत करून त्या दृष्टपूत माध्यमातून आपण कृपादृष्टीने ते पदार्थ अवलोकन करून त्या पदार्थातील सर्व दोष आपण काढून टाकत होते. त्याप्रमाणे आजच्या या घडीला आपण जिथे कुठे असाल तिथून या पदार्थांचं कृपादृष्टीने अवलोकन करा आणि यातील सर्व दोष काढून टाकून आपला उचिष्ट आणि निर्गुण प्रसाद जो आहे तुम्हाला आपण द्या अशी विनंती करून तुम्हाला ते पाणी प्यायचं. बघा, नुसतं पाणी जरी प्यायचं आहे, तुम्हाला काय वाटलं नुसतं दुपारच्या 12 वाजताच उपार दाखवायचा असतो का? अहो, महानुभावांमध्ये हीच गोष्ट म्हणजे मला लक्षात येत नाही की का बरं हे अन्यथा ज्ञान घुसलेत, मला हे समजत नाही. सगळे लोक धावपळीत असतात, 12लाच उपार लागतो, 12लाच उपार. अहो, उपहार म्हणजे मी आता तुमच्या लक्षात आलं ना की तुम्ही दिवसभरात 24 तासात जेव्हा जे खाल, रात्रीचे 2 वाजता पाणी प्यायला उठले ना, तर त्या पाण्याचा सुद्धा उपार दाखवायचा तुम्हाला. उपार म्हणजे हे देवा, हे जे मी पाणी घेतो आहे ते दोषयुक्त आहे, आपण कृपादृष्टीने अवलोकन करून ते मला उचिष्ट आपलं प्रसाद, जलप्रसाद आपला द्या, असं म्हणून देवाला आठवत आठवत ते पाणी प्यायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? 24 तास तुम्हाला उपार दाखवायचा आहे. तुम्ही काय 12चा काटा धरून बसले? खानदेशमध्ये गेले ना, 9ला उपार असतो. 9ला तिथे लोक जेवायला बसतात, त्याच्या आधी उपार दाखवून होतो. मग आता तिथे कुठले 12 आले? म्हणजे ह्या वेळेच्या बंधनातून स्वतःला बाहेर काढा. स्वामींच्या काळामध्ये काय घड्याळ होतं का? स्वामींच्या काळामध्ये सुद्धा लवकर जेवण व्हायचं. संध्याकाळचा पूजा अवसर 5 वाजता संपून जायचा, आटपून जायचा. दिवस ढळायच्या आत लोक जेवायची, कारण की नंतर काळोख. आधीच सगळं जेवण खाऊन मोकळं. म्हणजे या गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढे चाललो पाहिजे. सगळा इतिहास काल आपण इतिहास वगैरे बघितला ना, काल संमेलनामध्ये महानुभावांचा इतिहास, कितीतरी त्यांनी इतिहास सांगितला, त्याच्यामध्ये किती काव्यग्रंथ सांगितले, कितीतरी महत्त्वाच्या ग्रंथांची नावं घेतली. आमच्याकडे ते ग्रंथ नाही, आम्ही कधी ऐकलीच नाही, काही नाही. आमचं पुस्तक वेगळंच, आम्ही पारायणाचे पुस्तक फक्त वाचतो. तात्विक तत्वज्ञान युक्त किंवा ज्ञान पातळी वाढवणारे पुस्तकं आम्ही वाचतच नाही कधी. आम्हाला माहिती सुद्धा नाही आमच्या पंथात हे पुस्तक आहेत म्हणून. म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरात कोण कोण माणसं राहतात हेच माहिती नाही. आपल्या घरात कुठल्या कुठल्या वस्तू हेच माहिती नाही. तसं आम्ही ज्या धर्मात राहतो, पंथात राहतो, त्या धर्माची पुस्तकं कुठली आहेत, तिथली काय इतिहास आहे, ह्याचं ज्ञानच आम्हाला नाही. कधीच आम्ही तिकडे गेलोच नाही. म्हणजे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. महानुभाव पंथातले विधी कसे आलेत, कुठून आलेले आहेत. काल त्यांनी सांगितलं
राजकीय इतिहास सांगितला तर त्याच्यामध्ये कितीतरी अवांतर गोष्टी म्हणजे राजकीय ह्याच्यातनं आपल्याकडे आलेल्या आहेत. पालखी, मिरवणूक वगैरे या गोष्टी राजकीय विभागातनं आलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून विषयांतर होऊ देणार नाही मी, कारण की काही गोष्टी ज्या आहेत त्या अन्य संप्रदायातनं आलेल्या आहेत. अन्य संप्रदायामध्ये नैवेद्य हा प्रकार आहे. आमच्याकडे नैवेद्य दाखवायचा नाही. अन्य संप्रदायामध्ये तो नैवेद्य त्या पद्धतीचा दाखवतो. आमच्याकडे काही सिंधी लोक लोणी वगैरे आणतात. कृष्ण मंदिर आहे तर लोणी आणतात आणि त्यातलं थोडासा लोणी काढून ते मूर्तीच्या तोंडाला लावतात. ते अशाच पद्धतीचं हे आम्ही पण ते करतो. फक्त आम्ही ताटेल ताटातच ते घास ठेवतो. आम्ही ते विशेषाच्या तोंडाला लावत नाही. हे नशीब. आता लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं की उपहार हा पदार्थ पवित्र करण्याचा विधी आहे. तो सगळ्यांनी केला पाहिजे. फक्त लक्षात घ्या की उपहार दाखवताना तुम्ही कशाच्याही समोर ठेवा, विशेषाच्या समोर ठेवा, नाहीतर स्थानाच्या समोर ठेवा. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तो उपहार आम्ही परमेश्वराला दाखवतोय, ही गोष्ट कधीच विसरायची नाही. परमेश्वराने कृपादृष्टीने अवलोकन केल्याशिवाय तुमचा उपहार विधी संपन्न होणार नाही. तुमचे पदार्थ पवित्र होणार नाहीत. तुम्ही मग कितीही विशेष ठेवा आणि किती महास्थानाच्या समोर उपहार ठेवा, पण जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित विधी बोलून देवाला विनंती करत नाही. एखाद्याला घरी जेवायला बोलवायचं असेल तर आपल्याला किती विनंती करावी लागते त्याला. तसं देवाला विनंती करा की देवा आपण कृपादृष्टीने अवलोकन करा. आणि अशा वेळेला तुम्हाला ह्या ज्या लीळा चरित्रातल्या लीळा आहेत की जे भक्तजन बघा आता इथे भिक्षा मागून आलेत आणि ते काय म्हटलेलं आहे, गोसाव्यांची झोळिया दृष्टपुता केली. या आधीच्या काळामध्ये पण झोळी दृष्टपूत करण्याचा विधी होता. झोळी दृष्टपूत करणे म्हणजे स्वामींच्या समोर ती झोळी समोर धरणे आणि मग स्वामी कृपादृष्टीने ती झोळी अवलोकन करायचे. आजही परमार्गामध्ये अशी पद्धत आहे की झोळी जी आहे भिक्षा मागून नंतर अधिकरणांच्या समोर ती अशी न्यायची असते आणि मग ते अधिकरण काय करतात, त्या झोळीला हात लावतात आणि देवाला विनंती करतात की हे परमेश्वरा, ही झोळी आपण दृष्टपूत करावी आणि यातले सर्व पदार्थ जे ते आपण उचिष्ट प्रसाद द्यावा वगैरे अशी ती विनंती देवाला करतात ते. आणि जे भिक्षा मागून आले ते सुद्धा परत उपहार दाखवतात, 5 गाठी स्मरण करतात आणि मग जेवतात ते. आणि जेवता जेवताही नामस्मरण हा सगळा उपहार विधी आहे. तुम्हाला फक्त एकच माहिती आहे की ताट ठेवायचं, पहिले संकल्प सोडायचा, लगेच मग ताट उचल म्हणजे 5 घास मोडायचे आणि मग दुसरा संकल्प सोडायचा आणि ताट उचलायचा, एवढंच माहिती आहे. तुम्ही घास नाही मोडले तरी चालतात बरं का. घास मोडण्याचा विधी सुद्धा हा अवांतर आलेला आहे. लीळा चरित्रामध्ये मला तुम्ही हा विधी दाखवा, शोधून द्या, किंवा स्वामींनी विहित केलेला आहे की घास मोडीजे असा कुठेतरी विधी असेल तर कृपया तो मला दाखवा. बघा उपहार दाखवायचा विधी आहे, इथे झोळी दृष्टपूत करण्याचा विधी आहे, परंतु घास मोडण्याचा विधी नाहीये. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला प्रश्न करा. यावर पण मस्तपैकी आपण निरूपण करूया आणि ते पण प्रमाणासकट. आता या ठिकाणी आपण पुन्हा मूळ विषयावर येऊया, आपल्या की लीळेवर येऊया. गोसाव्यांची झोळी दृष्टपूता केली. आमच्या स्वामींना झोळी दृष्टपूत केल्या गेल्या. मार्कंडिया पुलिया कोरक्याची झोळी लपविली. आणि मार्कंडांनी काय केलं, त्या दिवशी सण होता आणि भिक्षेला चांगले चांगले पदार्थ आलेले होते. मार्कंडांनी काय केलं, आपली झोळी आणि लपवून ठेवली. मार्कंडी आपुल्या कोरक्याची झोळी लपविली, म्हणजे त्यांनी जे काही भोजन त्यांना मिळालेलं होतं त्यांच्या भिक्षेमध्ये, ती झोळी त्यांनी लपवून ठेवली. नसुद्या भाताची झोळी गोसाव्यांची दृष्टपूत केली. आणि त्या दुसरी झोळी त्यांच्याकडे जी होती त्यांनी काय केलं, नुसतं भातच त्याच्यामध्ये, बाकी काही गोड झोड वगैरे भाजी वगैरे काही नाही, नुसती भाताची झोळी स्वामींना दृष्टपूत केली. मग सर्वज्ञ म्हणितले. आणि आमच्या स्वामींनी ती झोळी अवलोकन केली आणि आमचे स्वामी म्हणतात, हंगा या अवघ्या कोरखांड आले, तुम्हा काहीची नाही येते काही. स्वामी म्हणतात की ह्यांना सगळ्यांना, जेवढे कोणी भिक्षेला गेलेले त्यांच्या सगळ्यांच्या भोजनामध्ये कोरखांड आले, म्हणजे काही ना काही अन्न चांगलं आलेलं आहे, सदान्न आलेलं आहे, गोडधोड आलेलं आहे. आणि तुम्हा काहीची नाही येते काही. आणि तुमच्या तर भिक्षेमध्ये काहीच नाही आलं. जी जी माझी उदास भिक्षा. आणि मग मार्कंडांनी हे सगळं खोटा खेळ रचलेला होता की मूळ जी झोळी आहे चांगल्या पदार्थांची ती ते लपवून ठेवली. स्वामींसमोर नुसती खोटी झोळी घेऊन आलेले आहेत, नुसते भात त्याच्यामध्ये.
आणि स्वामींनी विचारल्यावर परत काय म्हणतात ते, माझी उदास भिक्षा. म्हणजे खोटं बोलणारे जे लोक असतात ते इतके सराईत असतात ना की त्यांना असं काहीच वाटत नाही की आपण पकडल्या जाऊ. अरे माणसांशी खोटं बोला ठीक आहे, गोष्ट म्हणजे खोटं बोला असं मी म्हणत नाही, परंतु माणसांशी खोटं बोला ठीक आहे, आपल्या तिकडे भीती नाही असली. परंतु देवाशी खोटं बोलणारे लोक बघितले की मला खरंच हसायला येतं. म्हणजे एखाद्या काचेच्या मागे लपून आणि कोणाशी तरी खोटं बोलायचं किंवा मग म्हणजे असं खोटं दर्शवायचं. आता तुम्ही काचेच्या पलीकडनं तुम्ही काय आहात हे अलीकडच्या माणसाला कळत आहे ना. तुम्ही कुठले कपडे घालून आलेत काय, आणि तुम्ही त्यांना सांगायचं मी लाल कपडे घालून आले आणि तुम्ही वास्तविक काळे कपडे घालून आलेले आहात, दीक्षा झाली असेल तुमची तर. तर वास्तविक तुम्ही कपडे वेगळ्या रंगाचे घालून आला आणि सांगता वेगळे, पण हा अलीकडचा माणसाला काचेतनं सगळं दिसतंय, त्याच्याशी तुम्ही कसं काय खोटं बोलू शकता. आणि माणसांशी पण खोटं बोलता येत नसतं बरं का. तुम्ही किती खोटं बोला, तुम्ही किती सराईत असात खोटं बोलण्यामध्ये. पण लक्षात घ्या, आमच्या स्वामींनी एक गोष्ट सांगितलेली आहे, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. म्हणजे एकदा तुमच्या मुखातनं जर का निघालेलं आहे, एकदा ती घटना जर का घडलेली आहे, तर तुम्ही त्या घटनेला किती लपवा, पण ती कधी ना कधी ती जगासमोर येते, ती लोकांसमोर येते. ते देशांतरा जाय म्हणजे देशभर ती पसरणार आहे. आणि म्हणून कितीही इतिहासातल्या अशा घटना आहेत की ज्या गुप्तपणे केल्या गेलेल्या आहेत, परंतु त्या नंतर काय झालेल्या आहेत, प्रगट झालेल्या आहेत, नंतर त्या कळलेल्या आहेत. मार्कंड सुद्धा इथे खोटे बोलतात. काळ बोटे होते तेही खोटे स्वामींशी बोलतात, मार्कंडही खोटे बोलतात. काय फायदा झाला मार्कंड आणि काळबोट्यांचा? फायदा काय झाला? आमच्या नाथोबासांना स्वामी विचारतात, तुम्ही जेवताना आम्हाला आठवत होतं का? आमची आठवण येते म्हणतात. नाही, खरं बोलतात ते. भट्टोबास खरं बोलतात, नाथोबास खरं बोलतात, सगळे भक्त मंडळी खरं बोलतात. त्यांचा सगळ्यांचा फायदा झाला. जे खोटं बोलणारे जे होते मार्कंड आणि काळबोटे, यांचा काय फायदा झाला? खोटं बोलून काही फायदा होत नाही. खोटं बोलून तुम्हाला असं वाटतं की आपण समोरच्याला फसवतोय. नक्कीच आपण फसवतच असतो त्या टायमाला, पण लक्षात घ्या, तुम्ही समोरच्याला फसवत नाही. तुम्ही जेव्हा समोरच्याला तुम्ही काहीतरी बोलता ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं मी कसा शांत केला त्याला, पण तुम्ही त्याची जिरवलेली नाही आहे, जिरली तुमचीच आहे. कारण की तुम्हाला त्याला दुखवल्यामुळे तुम्हाला काय लागले ना दोष तुम्हाला. आपण मागे बघितलेलं आहे की मन दुखवल्याने काय होतं, चलद्रूपाचे किडामुंगींचे लेप लागतात वगैरे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यावर भारी पडलो, परंतु दोष तुम्हाला लावून घेतलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की खोटं बोलल्याने आपण त्याला फसवलं, आपण घडलेली घटना लपवली, परंतु फसला तो माणूस नाहीच, फसले तुम्ही आहात. तुम्ही कर्मांमध्ये फसत चाललेले आहेत. एक खोटं बोललेला माणूस खूप वेळा खोटं तो सराईत होतो त्याच्यामध्ये, खोटं बोलण्यामध्ये. मार्कंड आणि काळबोट्यांचं असंच होतं की ते एकदा दोनदा खोटं बोलले आणि ते पचत गेलं. म्हणजे आमचे स्वामी सुद्धा शांत असतील की ठीक आहे, चला चालू दे, किती यांचा घडा किती भरतोय ते बघू द्या. अयोग्यता किती वाढते की इथपर्यंत अशी अयोग्यता वाढेल की त्यांना मग सन्निधानी राहण्याचं सुद्धा त्यांना मग योग्यता त्यांची राहणार नाही. अशा प्रकारची अयोग्यता त्यांची वाढेल, मग त्यांना काढूया. आमच्या स्वामींनी काळबोट्यांना कितीतरी दिवस तिथे ठेवलेलंच आहे. खोटं बोलतायत ते, बाईसांना फसवतायत. कोणाला फसवतात? बाईसांसारख्या भक्तांना फसवतात. ही चाल इथून चालू होत असते. तुम्ही सामान्य माणसांना फसवत परमेश्वराचे दर्शनीय वेदवंत, बोधवंत, संन्यासी, अनुसरले भक्त यांच्यापर्यंत तुम्ही येता. ही चाल आहे तशी. आज ज्यांच्याशी तुम्ही खोटं बोलता, तुमचं प्रमोशन ह्याच्यामध्ये होणार आहे. नोकरीत तुमचं प्रमोशन होईल की नाही माहिती नाही, परंतु याच्यामध्ये दोष करण्यामध्ये तुमचं प्रमोशन होतं. तुम्ही जसं गुण आचरत असाल तर गुण आचरण्यात सुद्धा प्रमोशन आहे बरं का. तुम्ही जर का चांगलं वागत असाल इकडे, तर मग हळूहळू तुमची ती प्रतिकारंता जी आहे, चांगलं करण्याची प्रतिकारंता, ती वाढत वाढत परमेश्वरापर्यंत जाऊ शकते. त्याच्यानंतर वाईट जर का तुम्ही करत असाल तर त्याचा प्रसव वाढत वाढत तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. काळ बोटे आणि मार्कंड हे कोणाकोणाशी तरी खोटं बोलत असतील मागे कधी बरा अनंत सृष्टांपासून. मग ती चाल वाढत वाढत परमेश्वराच्या दर्शनीय वेदवंत, बोधवंत, संन्यासी यांच्यापर्यंत ते खोटं बोलणं आलं, अनुसरल्यापर्यंत ते खोटं बोलणं आलं, आणि पुढे बाईसांसारख्या भक्तांशी सुद्धा खोटं बोलण्याचं पातक त्यांच्याकडनं घडलं. परमेश्वराशी आता बघा कुठे आलं हे, परमेश्वराशी पण खोटं बोलतात. आता देवाशी खोटं बोला बघा, सांगा बरं.
आता हे म्हणतात की जी जी माझी उदास भिक्षा, माझी भिक्षा कशी आहे, उदास आहे. म्हणजे मी इतकं कपडे बिपडे माझे इतके खराब असतात, मळके असतात आणि अशा पद्धतीने जातो उदासपूर्वक, एकदम उत्साहाने मी काही जात नाही. आणि म्हणून लोक सुद्धा मला उदासच भिक्षा वाढतात, म्हणजे ते सुद्धा उत्साहाने वाढत नाही, एकदम वृक्षांनाच वाढतात. स्वामी म्हणतात तू वेखे भिक्षा करीसी, तू दंडी भिक्षा करीसी ते काही उदास. वेश म्हणजे विशिष्ट प्रकारचा वेश खास परिधान करून जातात ते. म्हणजे ह्या बाबतीमध्ये सुद्धा ते खोटं बोलतात की मी उदास पद्धतीने जातो, मळके कपडे. स्वामी म्हणतात अहो तुम्ही तर चांगला वेश परिधान करून भिक्षेला जाता. तू दंडी भिक्षा करीसी ते काही उदास. दंडी म्हणजे दंडा, संन्यासाचा दंडा असतो, म्हणजे एक दंड, दोन दंड आणि त्रिदंड, त्रिदंडी युक्त असं म्हटलं जातं. म्हणजे मी ऐकल्यानुसार, मी म्हणजे वांबरीहून ऐकल्यानुसार की एक दंड म्हणजे जो ब्रह्मचारी आहे तो एक दंड वापरतो, जो वानप्रस्थ आहे म्हणजे त्याचे दुसरं हे ब्रह्मचारी असून तो वानप्रस्थ आहे समजा, मग तो दोन दंड वापरणार आणि दंडे. आणि जो यती आहे, संन्यास ज्यांनी घेतलेला आहे तो त्रिदंडी युक्त झाला, म्हणजे तीन गोष्टी त्यांनी साध्य केल्या, म्हणून तीन दांडे जे असतात ते एकमेकाला असे बांधून तो वापरत असतो. ह्याच्यावरून समोरच्याला लक्षात येतं, ओळखी होते समोरच्याची की ही व्यक्ती कशी आहे ती. अशा पद्धतीने तू संन्यासांसारखं ते दंडा वगैरे घेऊन ती भिक्षा, म्हणजे पूर्णपणे तर तुझं गणवेश हे ते सगळं काय अशा पद्धतीने पूर्ण नटून थटून तुम्ही भिक्षेला जाता आणि ते काही उदास, आणि ती काही भिक्षा उदास म्हणायची का? तो वेश तुमचा उदास आहे का? नाजी माझी भिक्षा उदास, ना माझी भिक्षा उदास. ते म्हणतात माझी भिक्षा कशी आहे, उदास भिक्षा आहे. आता स्वामींनी एवढं सगळं सांगितल्यानंतर तर लक्षात आलं पाहिजे ना की हे सांगतायत. खोटं बोलणाऱ्यांची मला गंमत वाटते की समोरचं त्यांना सांगतोय बरं का, जी घटना घडली तोच तो अंदाजाने सांगतोय. आता इथे तर स्वामी तर अंदाजाने सांगत नाही, स्वामी तर प्रत्यक्ष जे घडलं तेच सांगतायत. मग समोरच्याला कळलं पाहिजे ना की हा माणूस जर का एवढं सांगतोय म्हणजे ह्या व्यक्तीला सगळं माहिती आपण काय करतोय काय नाही, तरी सुद्धा आपलं खोटं रेटून न्यायचं. आता इथे मार्तंड आहेत ते स्वामींच्या समोर आपलं खोटं बोलणं रेटून नेत आहेत. ते म्हणतात माझी भिक्षा उदास. ते म्हणतात नाही देवा, खरोखरच माझी भिक्षा उदास आहे. तर बाईशी म्हटले बाबाचे काही बापुडे उदास भिक्षा करून आले. महिला वर्ग एकदम इमोशनल असतात एकदम. बाईसा म्हणतात अरे स्वामींचं काय, आपलं स्वामी त्याला चिडवत राहतात, परंतु खरोखरच त्याची भिक्षा उदास आहे बरं का. आणि बाईसांना पण मार्तंडावर विश्वास बसतो, कारण की दोषावर लवकर विश्वास बसतो, गुणावर विश्वास आपला खूप उशिरा बसत असतो. मग स्वामी म्हणतात जागा नारायणा मागा कोरुक्याची झोळी लपविली असे ते घेऊन या. मग स्वामी कुणाला तरी भक्तांना म्हणतात जा बरं, नारायणाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे कोरक्याची म्हणजे यांच्या भिक्षेची झोळी, जी मूळ भिक्षांनी मागून आणलेली आहे त्याची झोळी अडकवलेली, ती घेऊन या बरं. ते घेऊन या. भक्तजन गेले, म्हणजे कुणीतरी भक्तजनांपैकी कुणीतरी ते आणण्यासाठी गेलेले आहेत. मुख्य करून स्वामी भटोबासांना सांगतात असं तरटिपेमध्ये आलेलं आहे. बाईसे गेली किंवा बाईसांना सांगितलेलं आहे की बाई तुम्हीच जा, म्हणजे बाईसांना स्वतःला पाठवलं, तुम्हालाच विश्वास आहे ना याच्यावर, मग तुम्हीच जा, मग तुम्हाला समजेल की कसं काय ते. झोळी उंच मठाच्या नारायणा आड होती. आणि झोळी कुठे होती? उंच मठाच्या नारायणा आड होती, त्या मठाच्या तिथे आड होती. म्हणजे जे राजमठ आहे त्याला नृसिंह मठ असं म्हणतात, नरसिंह मठ, आणि उंच मठाला नारायण मठ असं म्हणतात. ते घेऊन आले, घेऊन आले ते. तेव्हा असं का मांडा असं की पुरी, आणि झोळी उघडून बघतात तर काय असं का मांडा, अख्खा मांडा त्याच्यामध्ये होता. असं की पुरी, अख्खी पुरी, आधी पुरी, अर्धी पुरी वाढलेली आहे. असं की इडरी, आधी इडरी म्हणजे अर्धी इडरी. इडरी म्हणजे इडली सुद्धा म्हणू शकता तुम्ही, किंवा इडली असा एक कुठला पदार्थ. अख्खी इडरी, अर्धी इडरी. अशी की पोळी, आधी पोळी, अख्खी पोळी, आधी पोळी. ऐसे गोसावी दाखविले. आणि स्वामींनी दाखवलं बघा, यांची मूळ ही भिक्षेची झोळी यांनी ती लपवून ठेवलेली होती. आणि याच्यामध्ये बघा सगळे पदार्थ जे बाकीच्यांना जे पदार्थ आलेले आहेत तशाच पद्धतीने यांना सुद्धा हे पदार्थ यांच्याही झोळीमध्ये आलेले आहेत.
मग म्हणितले ऐसे कांगा करा काही येथून घेईजेल म्हणून. स्वामी त्यांना विचारतात, तुम्ही असं का वागले बरं, का असं तुम्ही खोटं बोललात, तुम्हाला काय वाटलं तुमच्या झोळीमध्ये जे चांगले पदार्थ येतील ते आम्ही खाऊ का. येथ काही याची चाड पडली, असे देवाला कसली चाड पडलेली बघा. इथे स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, परमेश्वराला पदार्थाची चाड नाही, परंतु ज्याला ईश्वराची चाड आहे अशा व्यक्तीची परमेश्वराला चाड आहे. तुमच्या पदार्थांची आणि तुमच्या वस्तूची परमेश्वराला कुठेच चाड नाही आहे. कुठेच स्वामी म्हणाले नाहीत की हे सगळं गोळा करा, चला घेऊन चला, अशी अजिबात नाही. कुठे स्वामींना जर का जोगवटा भेटला तर तो सुद्धा स्वामींनी देऊन टाकला. स्वामींना कुठले रेशमी वस्त्र भेटले ते सुद्धा ते गोपाळांत खेळ करून स्वामींनी त्यांना ते देऊन टाकलेले आहेत. कुठे स्वामींचं अलंकारांनी पूजन झालं, ते अलंकार स्वामींनी त्या ठिकाणी काढून ठेवले. कान्हरदेव राजाने तिथे झोळी हे दिलेली, वाखारी दिलेली आहे, तर ती सुद्धा त्यांनी स्वामींनी काय केलेली, तिथेच ठेवलेली, नेलेली नाहीये सोबत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराला कसलीही चाड नाही. स्वामी म्हणतात घ्या जेव्हा. स्वामींनी झोळी देऊन टाकली आणि म्हटले जेव्हा. ते भूमी रेघा काढू लागले आणि ते लाजेने मान खाली घालून, की देवाने आपली चोरी पकडली, आणि मान खाली घालून ते भूमीला रेषा काढत बसलेले आहेत. म्हणजे कमीत कमी असं तरी झालं पाहिजे बरं का, आपली चोरी पकडली गेली, आपलं खोटं बोलणं पकडल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कमीत कमी यांच्यासारख्या मान खाली घालून भूमीला रेगा काढत बसणे म्हणजे लाज तरी वाटली पाहिजे. पण काही लोक असे असतात ना की त्यांना थोडी सुद्धा त्याच्यामध्ये लाज वाटत नाही, की ते खोटं बोलतात, खोटं बोलण्यात धडधडीत पकडल्या जातात, सगळं समोर येतं, तरी परंतु त्यांचं ते असतं की त्यांचं ते पीळ जळत नाही ना, पीळ तसाच राहतो ते दोर जळल्यानंतर सुद्धा. तशा पद्धतीने ते असे असतात की आम्ही खोटं बोललो म्हणजे आपण त्यांनी आपल्यावर उपकारच केले, जणू ते खोटं बोलले म्हणजे योग्यच केलेलं आहे, अशा प्रकारचा आविर्भाव त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि मग बाईसा वैतागल्या, की बाईसा मग त्यांच्यावर रागावल्या मार्तंडावर. मग बाईसी घागरा बांधला, म्हणजे बाईसांनी आपल्या शिव्यांचा पट्टा चालू केला. बाईसा म्हणतात पोरा तुझी मडा बांधे घागरा, मसनवरी वाज तू जाय, म्हणजे मर तू लवकर, म्हणजे तुझा तो मढा जो स्मशानात जाईल त्याला सजवून वगैरे, आणि वाजत तू जाय म्हणजे चांगलं वाजत गाजत तुझं मड नेईन मी. पोरा बाबासी लटिके बोललासी, स्वामींशी खोटं बोललास आणि तुझ्यामुळे मला सुद्धा स्वामींसोबत खोटं बोलायला लागलं, अशा प्रकारे ते बोलतात. स्वामी म्हणतात पोरा जीवासी येथून म्हणितले ते नववे, मग मरणा शरण जाये. जीव दोष दृश्या, जीव अनंता सृष्टी वंचकत्वे मेला, म्हणजे अनंत सृष्टी जीव अशाच पद्धतीने मरणाला शरण जात बसलेला आहे. देवाने सांगितलं ते कधी केलं नाही. जीव दोष दृश्या. आणि स्वामी म्हणतात की मरणा शरण जाय, म्हणजे जीव परमेश्वराचं न ऐकल्यामुळे तो मरणाला शरण जातो. परंतु जर का त्यांनी परमेश्वराचं ऐकलं तर काय होईल, तो मरणाला शरण जाऊ शकत नाही. अर्थातच काय होईल, येत शरण आल्या काही मरण असे. परमेश्वराच्या शरणाला जर का तुम्ही गेलं तर मग मरण येण्याचा काही प्रश्न नाही. परंतु परमेश्वराचं जर का आपण नाही ऐकलं, परमेश्वराच्या विधीचा भंग, आज्ञेचा भंग जर का आपण केला, तर मग आपण मरणाला निश्चित शरण जाऊ. म्हणजे जन्म मरण हा प्रकार आपला चालू राहणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. स्वामी म्हणतात जीव दोष दृश्या, म्हणजे जीव दोष पाहणारा आहे, म्हणजे तो परमेश्वराचे सुद्धा दोष पाहायला कमी करत नाही. जीव तर जीवाचे दोष बघतोच, प्रत्येक जीवाचे दोष बघतो. मोठे असतील छोट्यांचा दोष बघतात, छोटे असतील मोठ्यांचा दोष बघतात, छोटे छोट्यांचा, मोठे मोठ्यांचा, सगळेजण सगळ्यांचा दोष बघण्यामध्ये लागलेले आहेत. आणि म्हणून परमेश्वराचं म्हणजे ही चाल एवढी वाढते की जीव परमेश्वराचे सुद्धा दोष बघायला कमी करत नाही. पुढे स्वामी सांगतात जीव अनंत सृष्टी वंचकत्वे मेला, म्हणजे अनंत सृष्टी अशाच गेल्या की देवाला जे द्यायचं आहे ना तेच आपण देत नाही. आणि त्याची सुरुवात इथून आहे. आज जर का त्यांनी झोळी आणून स्वामींना समर्पित केली असती म्हणजे देवाला दिलं असतं. देण्याची वृत्ती, देण्याची प्रक्रिया जी आहे ती चालू झाली, अशाच पद्धतीने देणं झालं असतं. परंतु अनंत सृष्टी काय झालं, वंचकत्व करत गेलो. प्रत्येक गोष्टीत वंचकत्व आपण केलं. म्हणजे वेळेच्या पासून आपण केलं की वेळ किती द्यायचा, दंडवत सुद्धा 5च घालायचे, 5.5 सुद्धा नाही.
अहो 5.25 सुद्धा दंड घालत नाहीत लोक. पूर्ण 5 म्हणजे 5च. 5च्या पुढे अजिबात दंडवत नाही घालत लोक. वंचकत्व. त्याच्यानंतर गाठी एवढ्या म्हणजे एवढ्या, त्याच्या पुढे एकही गाठी करायची नाही. वचन एवढंच म्हणायचं, बस एवढेच वचन म्हणायचे, एवढंच वचनांचं पारायण करायचं. म्हणजे लीळा वाचायची नाही, लीळा वाचायला वेळ द्यायचा नाही, म्हणजे वंचकत्व. सगळ्या गोष्टींना वेळ द्यायचा. असं वंचकत्व जीव जोडत जोडत अनंत सृष्टीपर्यंत आलेला आहे. आणि मुख्य म्हणजे देवानी जो जन्म मागितला तो दिलाच नाही. आपण पंचावतारात भरपूर पदार्थ देऊन बसलेलो आहे. आजच्या पंचावतारामध्ये तर पिझ्झा, बर्गर वगैरे सगळं आलेलं आहे. आता सगळ्या या पदार्थांनी पण अतिक्रमण केलेलं आहे. हे सगळे पदार्थ आपण देवाला दिले. अहो पान सुद्धा, कॅडबरी, हे ते सगळं दिलं. परंतु जन्म मागितला, देवा जन्म भेटणार नाही. पंचावतारात अजून काय पदार्थ पाहिजे तर सांगा, पण जन्म माझा भेटणार नाही. म्हणजे जन्म देण्याअर्थी आपण वंचकत्व करत बसलेलो आहोत. बाकी नको जे देवाने पदार्थ कधी मागितलेच नाही आहेत लीळाचरित्रात, वचनात, ते सगळे दिले. पण लीळाचरित्रात आणि वचनात जे मागितलंय ते देण्याबाबतीमध्ये मात्र अजून सुद्धा आमचं वंचकत्व सुरू आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं वंचकत्व हे मार्तंडांना या ठिकाणी घडलं. देवाला देण्याची संधी आहे, परमेश्वर अवतार आहे, सगळं आहे, परंतु देऊ शकले नाही. खरं बोलण्याची संधी आहे, परंतु खोटं बोलून बसले. म्हणजे सगळीकडनं दोष एके दोषच जोडण्याचं कार्य मार्तंडांचं चालू आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या डोनेग्रामी लीळेंच्या 37व्या सत्रांमध्ये आपण उत्तरार्ध 131 क्रमांकाची मंडक गोपन अपराधे मार्कंडा शिक्षापन या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.